नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री गणेशाय नमः. मित्रांनो, आपण आज आलेलो आहे जालना जिल्ह्यातील राजूर गणपती येथे. मित्रांनो, महाराष्ट्रातील अष्टविनायक सोडले आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग सोडला तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं प्रसिद्ध आणि जागृत गणपतीचं जे देवस्थान असेल ते हे राजूर गणपतीचं आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात राजूर येथे हे मंदिर आहे. आपण या सर्वात मोठ्या जागृत राजुरेश्वर गणपतीला दर्शनासाठी नक्की भेट दिली पाहिजे. भव्य असं राजुरेश्वर गणपतीचं हे मंदिर आहे. तुम्हाला या राजुरेश्वर गणपतीचं दर्शन आम्ही घडवून देत आहे. छानसं भव्य दिव्य असं मंदिर बांधलेलं आहे. बघू शकता. प्रत्येक चतुर्थीला इथं लाखो भाविक दर्शनाला येतात. मंगळी चतुर्थीला तर इथं 5-5, 6-6 घंटे रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागते. राजुरेश्वर गणपतीच्या बाजूलाच हे एक श्री विठ्ठलाचं मंदिर आहे. हे मंदिर अत्यंत छान असं देखणं मंदिर आहे की कोणी बघितलं नसेल तर बघून घ्या. छान बारीक नक्षीकाम, थोडं हेमाडपंथी टाईपचं हे मंदिर आहे. त्याचा अर्धा भाग हेमाडपंथी मंदिराचा भाग असा दिसतोय. दगडामध्ये कोरलेल्या नक्षीकाम असलेले खांब या मंदिराला लावलेले आहे. बघू शकता. खूप छान डिझाईन आहे. पुरातन काळात मंदिर. मित्रांनो, आपण राजुरेश्वराचं दर्शन आहे कुठून घेत आहोत आणि आपण कधी भेट दिलेली आहे काही कमेंटमध्ये नक्की सांगा. नसन आले तर एकदा राजुरेश्वराच्या मंदिराला एखाद्या चतुर्थीला येऊन दर्शन नक्की घ्या. राजुरेश्वर मंदिराच्या परिसरातील हे छोटे छोटे मंदिर आहे आणि राजुरी गणपतीच्या मंदिरातील पहिला बाजीराव पेशवा यानं ही घंटी मोठा अर्पण मंदिराला केलेला आहे. ती 1722 मध्ये. राजूरच्या गणपतीला श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी 1722 ला ही घंटी या मंदिराला दान केलेली आहे. अजूनही ती घंटी काचेमध्ये ठेवलेली आहे. आजूबाजूचा हा परिसर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर परिसर ठेवलेला आहे. भव्य दिव्य मंदिर, निसर्गरम्य वातावरण आहे. भव्य दिव्य डिझाईन, मोठमोठे झुंबर मंदिरात लावलेले आहे. मित्रांनो, आपला मराठी वारसा चॅनल हे असंच नवीन ठिकाणाची माहिती देत असतं. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. खूप जुना इतिहास ह्या मंदिराला लाभलेला आहे. मंदिराच्या परिसरातील छोटे छोटे मंदिर, विष्णू मंदिर, सूर्य मंदिर आहे. मंदिराला खूप मोठा परिसर आहे.
निसर्गरम्य वातावरण आहे. जालना जिल्ह्यातून 25 किलोमीटर, छत्रपती संभाजीनगरहून 90 किलोमीटर आणि सिल्लोडहून 25 किलोमीटर